सरांना लगाना असं का करतो तो? तुम्ही शांत राहा. छत्रपती संभाजी नगरामध्ये संभाजी महाराजांच्या नावाचं नगरात आज महिलांचा आज आदिशक्तीचा जागर इथं पाहायला मिळाला. नवरात्रीचा जागर सुरू आहे आणि आज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला एवढा प्रतिसाद मिळाला आहे. मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो आणि या नगरमध्ये 5 महिन्याचे पूर्ण 7,500 रुपये आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचले. म्हणजे लोकांना विरोधकांना वाटत होतं की योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, परंतु त्यांना विरोधी पक्षाला या ठिकाणी योजनेने चांगली चपराक दिलेली आहे. ही योजना बंद व्हावी, योजना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या योजनेला बंद करण्यासाठी कोर्टामध्ये आव्हान दिलं, पण कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. आता नागपूरमध्ये प्रयत्न करतायत. माझा न्यायालयावर विश्वास आहे. माझ्या गोरगरीब लाडक्या बहिणींच्या बाजूनेच निकाल न्यायालय देईल आणि म्हणून आज आम्ही पुढे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ॲडव्हान्समध्ये हे पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे 1 कोटी बहिणींच्या खात्यात 5 महिन्यांचे म्हणजे 2.5 कोटी 2,40,00,000च्या खात्यात 3 हप्ते तर ऑलरेडी गेले. आता या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यात बहिणींच्या आणि 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझ्या बहिणींच्या खात्यात पूर्ण 5 पैसे पोचतील. आणि त्याचबरोबर आज लाडक्या बहिणींसाठी पिंक रिक्षा योजना देखील या ठिकाणी सुरू. खरं म्हणजे या सर्व बहिणींना 1,500वर आम्ही थांबवणार नाही. यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आम्हाला पाहायचं आहे. आणि म्हणून महिला सक्षमीकरणामध्ये संभाजीनगर हा पहिल्या नंबरला आहे. 88% महिलांच्या ज्या सक्षमीकरणाची योजना 88% याचे लाभार्थी महिला आहेत आणि म्हणून महिलांना अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत. गोरगरीब महिलांच्या सर्वसामान्याच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि म्हणून पिंक रिक्षाच्या माध्यमातून देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या माझ्या बहिणी करतील. अशा अनेक योजना ज्या सुरू केल्यात या योजना बंद पडणार नाही, कारण हे सरकार देणार आहे. हे सरकार ॲडव्हान्स देणार आहे. मग या विरोधक अगोदरचं सरकार घेणारं होतं, हे सरकार देणार आहे. अगोदरचं सरकारमध्ये लेना बँक होती, आता हे देना बँक आहे. अगोदरचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. हा फरक आहे. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या योजना, महाविकास आघाडीचे प्रकल्प, महाविकास आघाडीने कल्याणकारी योजना कुठल्या सुरू केल्या का प्रकल्प बंद पडले याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा. 2-2.25 वर्षामध्ये महायुती सरकारने केलेलं काम होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी. आणि आमचं हे आव्हान आहे. आणि म्हणून 2-2.25 वर्षामध्ये एकीकडे प्रकल्प उभे राहिले, महाविकास आघाडीने बंद पडलेले प्रकल्प, बंद पाडलेले प्रकल्प त्याला आम्ही चालना दिली. परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि कल्याणकारी योजनामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि म्हणून या कामाची पोचपावती या राज्यातला शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ नागरिक सगळे देतील. आणि पुन्हा एकदा हे सर्वसामान्यांचं सरकार, महायुतीचं सरकार पूर्ण अगदी थम्पिंग मेजॉरिटीने पूर्ण बहुमता पुन्हा येईल, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे योजना बंद पाडणाऱ्यांचं सरकार नाही. काँग्रेसवाले म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही योजना बंद पाडू. गोरगरीब महिलांच्या तोंडचा, त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडचा हा सांगण्याचा अधिकार त्यांना नाही. आणि म्हणून या कामाचं मोजमाप होईल आणि येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, महायुती प्रचंड मताधिक्याने विजय. माझ्या गरोदर माझ्या बहिणींनी आम्हाला चिठ्ठी लिहिली, त्यांनी आम्हाला धन्यवाद दिले, त्यांनी आम्हाला राख्या पाठवल्या. त्यांनी म्हटलं आमच्या गरोदरपणामध्ये सरकारने दिलेले 1,500 रुपये, आता 5 महिन्याचे 7,500 रुपये आमच्या औषधाला, आमच्या आहारासाठी
आम्हाला उपयोगी पडला, त्यांनी धन्यवाद दिले. हेच तर पुण्य आम्हाला कमवायचं आज आहे. अयोध्येला दुसरं आम्हाला काय ट्रेन कमवायचं आहे? वयोश्री योजनेमध्ये अयोध्येला गाड्या रवाना होत आहेत, ट्रेन आज रवाना होत आहेत. संभाजीनगरमधून. संभाजीनगरमधून एक ट्रेन गेली, परवा कोल्हापूरमधून गेली. जे आम्ही सुरू केलेल्या योजना ज्या आहेत फक्त कागदावर नाहीत, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते. वेगळे प्रश्न आहेत. शिंदेंना म्हणतात कार्याला काय करताय, काम कसं करायचं ते अशा पद्धतीने संबोधलंय. हे बिथरलेले आहेत, त्यांचे मानसिकता संपलेली आहे, संतुलन बिघडलेलं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांनी बाळासाहेबांचे जेव्हा विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी म्हणतो हिऱ्यापोटी गारगोटी. आणि म्हणूनच बाळासाहेब काय होते, बाळासाहेबांकडे दिल्लीपासून देशभरातून लोक यायची. आज दिल्लीच्या गल्लोगल्ली कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, माझं नाव जाहीर करा. अरे हा केविलवाना, हा सगळा प्रयत्न बाळासाहेब बघून त्यांना किती वेदना होत असतील. आणि म्हणून आम्ही छाती ठोकपणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय, बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेतोय. आणि म्हणून हजारो लाखो करोडा महिला, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, ज्येष्ठ सगळे या सरकारला दुवा देत आहेत. मी एवढंच, मला त्यांच्यावर आरोपाने उत्तर द्यायचं नाही. कामातून उत्तर देतो म्हणून ते बिथरले, म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे, म्हणून त्यांच्या छातीत माझ्या सगळे हे अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे अरे बापाशी भिडाना, लहान मुलाशी काय भिडताय. मराठवाड्यात दौऱ्यावर